शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 तामिळ सिनेमा पाहिला जिगर ठंडा XX. ते नावच आधी वाचून मला हसू आलं आणि मजा वाटली. म्हटलं काय माहिती कसा सिनेमा आहे. आणि खरंच सिनेमा सुरू झाला आणि जवळपास इंटरवल म्हणायला हरकत नाही पर्यंत म्हणजे मला असं वाटत होतं कशाला आपण हा बघतोय सिनेमा. अननेसेसरी टाइमपास वाटत होता मला. आणि मग त्याच्यामुळे मी तो चालू म्हणजे बंद करावा का काय असा विचार चालला होता, पण मी चालू ठेवला आणि जेवताना पण मग बघत राहिली. म्हटलं असू दे. आणि सडनली इतकं ट्विस्ट घेतलं त्या सिनेमानी आणि एंड मग ओव्हरऑलच मग सिनेमा इंटरव्हल नंतर एकदम छान आहे. असं काहीतरी त्याचं म्हणजे असं कळतंय की हा त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना सांगायचं आहे, म्हणजे हेतू आहे त्यांचा तसं काहीतरी करण्यात आणि काय मेसेज द्यायचा आहे ते म्हणजे मग लक्षात येते. आणि मग नंतर ओव्हरऑल बाकीचा फालतूपणा पण कमी आहे. म्हणजे पहिल्यांदा फालतूपणा म्हणजे काय, नुसतं गुंडागर्दी माराकाटी आणि त्यांचे ते घाणेरडे डान्स नुसतं आपले ते साऊथचे हे असंच होतं. पण मग नंतर त्याला वळण जेव्हा लागतं स्टोरीला तर तेव्हा एकदम छान आहे. तर थोडक्यात तामिळमधल्या एका म्हणजे आदिवासी लोक जमात असते जी एक कोंबूज म्हणजे विलेज असतं तिथलं जंगल, तर तिथले हत्ती आणि त्यांचे हस्तिदंत हे फेमस असतात. पण त्यांची तस्करी चाललेली असते. एक कोणीतरी तस्कर असतो जो हे सगळं करत असतो. पोलिसांची स्पेशल फोर्स पण तिथे लावलेली असते, पण ती तस्करी काही कमी होत नसते. तर अशातच आणि तो जो पोलीस ऑफिसर तो तस्कर जो असतो तो तर गाववाल्यांना त्रास देतच असतो. त्यांच्याकडनं सगळं खाण्यापिण्याचं किंवा पैसे म्हणजे आता त्याचं जे जीविका उपजीविका ती सगळी त्या यांच्याकडनंच गावकऱ्यांकडनंच ते लोक येऊन जबरदस्ती यांच्याकडनं घेऊन जायचे त्याची टोळी. आणि त्यात पुन्हा तो पोलीस ऑफिसर वगैरे जे अपॉइंट केले असतात ते या लोकांना छळत असतात. त्यांनाही बंधक म्हणून आणि कोणी काही आवाज उठवायचा नाही वगैरे वगैरे असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याचे चालू असतं. अशा ह्या बॅकग्राऊंडच्या थोडंसं आधी एक गावात अशी एक घटना घडलेली असते की ज्याच्यामुळे एका त्या छोट्या मुलाला असं वाटतं की आपण रिस्पॉन्सिबल आहोत या घटनेला, आपली आई गेली, हे जळलं सगळं, आणि त्याच्यामुळे त्याचं मन त्याला खूप खात असतं. पण मग त्याचे वडील त्याला घेऊन म्हणजे थोडंसं बाहेर येतात, म्हणजे त्या आदिवासी भागातनं गावात येतात राहायला. आणि मग तिथे तो जसा मोठा होतो त्याच्या मनावर काय परिणाम झाला असो, तर तो नुसतं मग लोकांना मारणं, गुंडागर्दी, त्यांच्याकडनं पैसे वसुली, हप्ता वसुली, आणि त्यांची ती गँग, तर त्याची ती गँग जिगर ठंडा नावाची गँग फेमस असते. म्हणजे कोणी काही केलं की त्याला हे करा. आणि तो दिसायला असा खास नसतो आणि काळा पण असतो आणि त्याला मात्र व्हायचं असतं हिरो. आता हिरो कोण घेणार त्याला? बरं, कोणाची हिंमत नसते होत म्हणायची त्याच्या तोंडावर की तुला आम्ही घेणार नाही, तू काळा आहे, तुला कधी काळा हिरो असतो का, असा दिसणार हिरो असतो. पण मग तेवढ्यात ही गोष्ट एका बाजूला चालू असताना तसाच एक मुलगा आणि आदिवासी जमातीतली एक मुलगी तर एका कॉलेजमध्ये असतात. आणि तो जो मुलगा असतो तो खूप घाबरट असतो आणि एवढंसही रक्त पाहिलं की त्याला भोवळ येते, बेशुद्ध होतो. पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं आणि तिच्या घरचे म्हणत असतात की काहीतरी हा बनवून दाखवल्याशिवाय आम्ही तुझं लग्न त्याचे म्हणजे कोणत्या तोंडाने आपण घरी बोलायचं, तर तू काहीतरी हो. आणि त्याच्याही घरचे सगळे लोक पोलीसमध्येच जा, आणि ह्याला तर फायटिंग आणि हे सगळं काहीच म्हणजे नसतं. पण सगळ्यांच्या म्हणण्याखातर तो देतो परीक्षा, पासही होतो आणि त्याची पोस्टिंग पण मद्रासला होते, फर्स्ट पोस्टिंग त्याला पोलीस म्हणून. आणि हे सगळं तो तिला सांगायला कॉलेजमध्ये आलं असतो की मी पास झालो आणि माझी फर्स्ट पोस्टिंग मद्रासला झाली.
तर तेवढ्यात त्या कॉलेजमध्ये त्या दिवशी त्यांचं काहीतरी फंक्शन असतं आणि ती डान्स परफॉर्म करणार असते. तर काही मुलं तिथे गुंडागर्दी त्यांची चालू असते. तर ती म्हणते आता तू झालाय ना, मग दाखवत की तुझा पोलीस आहेस का या मुलांना. तर हा घाबरतो, पण तरी आता तिच्यासमोर इम्प्रेशन मारायचं म्हणून म्हणतो ठीक आहे तुझा, मी येतो नंतर तुझा प्रोग्राम बघायला त्यांना ठीक करून. आणि तो जातो. पण तेवढ्यात म्हणजे त्यांना काही तो म्हणणारच, तेवढ्यात तो जिगरथंडाचा आणि त्याचे 1-2-4 गँग तोंडावर वगैरे बांधून, ओळखू येत नाही कोणी, आणि सपासप त्यांचे गळे कापतात, त्यांना मारून टाकतात. आता ते एवढं हे मर्डर बघून आणि रक्त बघून तो तिथेच पडतो आणि त्याला असे म्हणजे झटके यायला लागतात, फेफरं भरल्यासारखं. तर तो जिगरथंडा आपल्या हातातली ती मोठी तलवार त्याच्या हातात देऊन हे लोक सगळे पसार होतात. आता पोलीस येतात, यालाच याची फिंगरप्रिंट्स त्या याच्या हत्यारावर, आणि त्याला जेल होते. आता जेव्हा जेल होते तर त्याच्याच बरोबर अजूनही असतात काही कैदी जे थोडे उगीच म्हणजे चांगले असतात आणि हळू त्याचे मित्र होतात आणि उगीच त्यांना म्हणजे फाशीची शिक्षा म्हणा किंवा अशी सिव्हिअर शिक्षा असते. तर आता ह्याचा उच्छाद वाढत राहतो जिगरथंड्याचा. तर हा स्वतः पोलीस ऑफिसर जो असतो, जो दुष्ट आदिवासींना त्रास देत असतो, तर तो म्हणतो आपण कशाला मरायला जायचं तिथे. आणि त्याचे म्हणजे हेच फेमस असते की त्याच्या हातून कोणीही वाचू शकत नाही, इतकं तो जिगरथंडा हे असतो म्हणजे कॉम्पॅटिबल. तर तो म्हणतो यांना ऑफर देतो, आणि अजून असे 2-3 जण असतात तिथले. तर तो प्रत्येकाला एक असाइनमेंट देतो, आणि हा जो लल्लू पकडला गेलेला असतो तर त्याला म्हणतो तू जिगरथंडाला मारून आणायचं, पकडून आण, मारून आण, काही पण, आणि इतका तो टाइम पिरियड देतो त्याला. त्याच्यात नाही तर विष देतो त्यांच्या हातामध्ये. म्हणतात हे आदिवासी लोकांचा विष आहे, ते बाणाच्या भाल्याच्या टोकाला लावून ते हत्तीणींची शिकार करतात, तर ते तुम्ही खा आणि मरा तिथेच, असं त्यांना म्हणतो. आता ह्याचा नाईलाज होतो शेवटी, आणि म्हणे जर तुम्ही त्याला मारून आणले तर मग तुम्हाला आम्ही पोलिसात घेऊ, पोलीस दलामध्ये. तर मग हा म्हणतो ठीक आहे चला बाबा, या निमित्ताने इतका होईना आपल्याला मिळतोय चान्स, तर करूया म्हणून मग हे लोक बाहेर पडतात. पण आता करायचं काय, त्याला अप्रोच करायचं काय, जेव्हा मग तो माहिती काढतो, मग ते त्याला कळतं की त्याला ऍक्टिंग करायची, हिरो बनायचंय. तर मग आता आपल्याला तर काहीच येत नाही ABCD. मग त्याचा एक भाचा असतो ओळखीतला आमचा, तर तो डायरेक्टर असतो. मग तो त्याला अप्रोच करतो आणि त्याला म्हणतो चल आपण डायरेक्टर बनून जाऊ. मग ते त्याच्याकडे जातात. अशी मग त्याच्या घरासमोर मोठी लाईन लागली असते, कारण त्यांनी बोलवलं असतं त्या दिवशी सगळ्यांना की कोण इंटरेस्टेड आहेत मला हिरो म्हणून डायरेक्ट करायला. तर बाकीचे सगळे फालतू स्टोऱ्या आणि काहीतरी सांगत असतात. मग हे लोक म्हणतात आता ते कोण बघतात की ज्यांचं नाही ऐकलं त्यांना तो कोणाला मारूनच टाकतो, कोणाला थप्पड मारतो, म्हणजे त्यांचं पण खूप नुकसान करतो. मग हे तसेच परतणार असतात. तेवढ्यात तो म्हणतो काय झालं म्हणे, तुम्ही का नाही सांगायचे तुमची स्टोरी. तर मग हा सगळं अवसान एकत्र करून शेवटी हिंमत करून म्हणतो आम्हाला आमच्याकडे काहीही नाहीये, स्टोरी नाही, काही नाही, आम्ही तुझ्यावरच फिल्म बनवणार आहे, तुझी लाईफ स्टोरी हे करणार आहे. तर त्याला ते आवडतं, पटतं. तो म्हणतो ठीक आहे, मग आपण कधीपासून शूटिंग सुरू करायची. मग असं त्यांचं ते ठरतं मग शूटिंग करायची. तर हा आपल्या त्या डायरेक्टर भाच्याला म्हणतो की तू शूट करायचं, मी फक्त त्याला सांगत जाणार काय करायचं, कसं करायचं. आणि मग ह्यांचं आपलं चालू राहतं. मग काही इन्सिडन्स हे ते, तो माराकाट्या करतो, कोणाला काय करतो. पण आता हा म्हणतो की असं नुसतंच मारामारी करून किंवा काय, आणि त्याला 1-2दा चान्सेस मिळतात त्याला मारायचे त्या जिगरथंडाला, पण तो नाही म्हणजे हे करतो. म्हणतो थांब आपण बघूया जरा थोडंसं चांगलं, अजून एक आपल्याला हे झालं, त्याचा अजून माझ्यावर विश्वास बसला की आपण करूया. मग एकदम त्याला एक दिवस आयडिया सुचते की आपण एकाच काट्याने म्हणजे 2 काटे काढता येईल. तर म्हणजे तो काय म्हणतो त्याला की तू इतकं हे करतोयस आणि तुझ्यामध्ये इतकी शक्ती आहे आणि तुझ्या मध्ये खूप
काय म्हणायचं आत्मविश्वास पण आहे, तर तू का हे करत नाही. आणि त्याची एक बाजू, मग त्याची बायको जी असते तर ती पण त्या गावातलीच असते, आदिवासी गावातली, आणि ती प्रेग्नंट असते. मग ती अशीच एक दिवस ह्या डायरेक्टरला म्हणजे सांगते की म्हणजे त्या लल्लूला की हा आधी असा नव्हता, खूप चांगला माणूस होता, पण काय झालं एकदम बदलला वगैरे वगैरे. मग ती तसं सांगते की चांगला माणूस येतो तसा. तर मग ह्याला एक आयडिया सुचते. मग म्हणतो की आपण एका याने एक तीर से दोन शिकार आपण करूया. तर तो जो आदिवासी जंगलामध्ये जो हस्तिदंत चोर असतो, तर म्हणजे स्मगलर असतो जो, तर त्याचा काटा काढ असं आपण त्याला सांगूया. म्हणजे मग दोन्ही होईल. मग तिथे गावात आलो की याच्या हवाली पण करता येईल पोलिसाच्या त्याला, आणि हाही म्हणजे मरेल, जिगर थंड्याचा पण बंदोबस्त होईल आणि त्या स्मगलरचा पण बंदोबस्त होईल, आणि आपल्याला प्रमोशन म्हणजे पोलीसमध्ये मिळेल. तर तो मग त्या जिगर थंडाला म्हणतो की अरे असं नुसतं स्टोरी बनवून काही उपयोग नाही, तुझ्या ह्याच्यात सगळं नुसतं माराकाटी आणि लोकांना त्रास देणंच आहे. आता ते गॉडफादर वगैरे पार्ट 1 पार्ट 2 कसे छान झाले होते, कारण म्हणे तो जरी गुंड असला तरी तो श्रीमंतांना लुटायचा, गरिबांची मदत करायचा, त्यांचा वाली होता, कैवारी होता. तर असं जर काहीतरी तू केलंस तर मग तो सिनेमाला काही अर्थ राहील. असं करतो. मग ते त्याला पटतं. मग तो म्हणतो काय करायचं आपण, तर मग तो सांगतो की हे असं असं गाव आहे, तर तिथे हा हस्तिदंत चोरतो आणि तो सगळ्या गावकऱ्यांना त्रास करतो. गावकरी बिचारे परेशान झालेत त्याला. मग तो तिथे घेऊन येतो त्याला गावात. मग तिथे आल्यावर सगळं आधी बघतो. मग त्याला खरंच गावाची परिस्थिती म्हणजे ती बघतो, लोकांची काय म्हणजे वाईट असं दयनीय अवस्था असते, आणि त्याला हे लक्षात येतं की हा पोलीस ऑफिसर पण या लोकांना त्रास देतोय. तर मग हा एक कंडिशन ठेवतो त्याच्यासमोर पोलिसांना की मी पकडीन त्याला स्मगलरला, पण एका अटीवर, तू ह्या सगळ्या गावकऱ्यांना रिहा कर, ज्यांना पकडलाय त्रास देतोय सगळ्यांना तू मोकळ कर. मग तो सोडतो त्यांना, आणि मग ते सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळ्या म्हणतात अरे तू मेरे भगवान हो, तू आमचे देव आहेस, असं तसं. आणि मग हा प्रवेश करतो जंगलामध्ये त्याला पकडायसाठी. मग भरपूर त्यांची फायटिंग होते, म्हणजे भरपूर दाखवली ती फायटिंग, सुंदर आहे बघण्यासारखी. पण मग शेवटी तो त्याला पकडतो आणि मग येतो गावात आणि म्हणतो पोलिसला की आता आधी फोन करा चीफ मिनिस्टरला की तुम्ही या इथे, तरच तुमच्या हवाली मी करीन, नाही आल्या तुम्ही इथे तर मी काही करणार नाही हवाली. तर मग ती येते चीफ मिनिस्टर, आणि मग हा आणि तो फरफटत त्याला आणि पोलिसांच्या स्वाधीन करतात वगैरे, सगळं ह्याची खूप तारीफ होते, बढाई भावा वगैरे. आणि मग चीफ मिनिस्टर म्हणते की छान काम केलं. गावकऱ्यांना म्हणतात असंच तुम्ही हे करा, आता आपल्याला सगळे जंगलं आणि गावं असेच मुक्त करायचे जिथे असं स्मगलिंग चाललंय वगैरे वगैरे. आणि मग ती जाते परत, आणि याला पकडून पोलीस घेऊन जातात. आता पोलीस जेव्हा घेऊन जातात तर मग हे लोक म्हणजे निवांत होतात. मग चला छान, आता आपल्याला काही त्रास नाही वगैरे. आणि मग तेवढ्यात ह्याला मग तिथे गावात आल्यावर कळतं की हे आपलंच गाव आहे, म्हणजे जिथे आपण लहानपण काढतो. त्याला सगळ्या आपल्या लहानपणच्या आठवणी पण जाग्या होतात. आणि तेवढ्यात मग त्याच्या बायकोला कळा सुरू होतात. तर मग हे लोक, ते वडील म्हणतात की जडीबुटी आणायची जंगलातनं. तर मग हे लोक जडीबुटी आणायला जंगलात जातात. त्यांना काहीतरी असा आवाज येतो परत, आणि परत एक हत्ती मेलेला दिसतो दातांकरता वगैरे. आता तर आपण ह्याला पकडलं, पोलिसांच्या स्वाधीन केलं, मग आता हा हत्ती कोणी मारला आणि हा आवाज कसला आहे, आणि मग रक्तही दिसतं त्यांना. मग ते त्या म्हणजे तो मागोवा घेत जातात तिथे. तर हाच जो स्मगलर असतो तो पूर्णतः जखमी आणि म्हणजे मरणासन्न स्थितीत असतो. तर तो म्हणतो का, तुला तर मी पोलिसांच्या स्वाधीन, तू इथे कसा आला. मग तो सगळं खरं सांगतो. तो म्हणतो की आम्ही तर होतोच चोर हे, पण आम्हाला पाठबळ चीफ मिनिस्टरचं आहे. म्हणजे चीफ मिनिस्टरला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, आणि तिने वरती प्रॉमिस केलेलं आहे की ही जी सगळी जंगलं आहे, त्याची जी संपत्ती आहे, जे हस्तिदंत आहेत, हे मी तुम्हाला हँडओव्हर करीन, प्राईम मिनिस्टर मला करायच्या बदल्यात. आणि तिनेच आम्हाला स्मगलर बनवून, म्हणजे की
ठीक आहे, तुम्ही डेव्हलप करा तुमची टोळी आणि कोणाच्या हाती लागू नका. पोलिसांना पण तिचा अभाव आहे. म्हणजे पोलीस नुसते दाखवतात की आम्ही इथे अपॉइंटेड आहोत, पण ते सगळे गावकऱ्यांना त्रास देतात. कोणाला जरा काही कळलं कशाच्या अगेन्स्ट की त्याला पकडून मारतात. म्हणजे मग हा सगळा तो डाव तो त्यांना सांगतो. तर मग ह्याचं डोकं खराब होतं. म्हणतात आता म्हणजे आपल्याला आता बघितलंच पाहिजे काय करायचं काय नाही. म्हणून मग हे लोक येतात वरती. मग ही बाळंतीण होते, मुलगा झालेला असतो. पण मग ह्याला म्हणजे तो राग सहन होत नाही. आणि राग सहन होत नाही म्हणण्यापेक्षा पोलीस तर गेलेले असतात ना तिथनं गावातनं. तर मग तो म्हणजे सांगतो, जो स्मगलर असतो, की ते आता त्यांना खूप झाडलंय चीफ मिनिस्टरनी, तर ते आता तुम्हाला सगळ्यांना मारून टाकणार आहेत, गाव नष्ट करून टाकणार आहेत. तर आता ते मोठी अजून दळ घेऊन तुकडं घेऊन म्हणजे तुम्ही त्यांच्याशी फाईट करूच शकणार नाही, इतकी फौज घेऊन येतील. मग आता ह्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं. तर मग बरं हे सगळं चालू असताना यांचं शूटिंग पण चालूच असते. म्हणजे ही सगळी त्याची स्टोरी बनतच असते, जिथे जिथे जेव्हा काय काय होत असतं ते फायटिंग. मग हा म्हणतो की आता तू माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला घेऊन जा. बायकोला नाही, एक त्याची ती गर्लफ्रेंड असते, तिथे त्यांचं लग्नही करून देतात. मग आणि मग तिला घेऊन जा आणि आम्ही इथेच राहतो गावात, त्यांचं हे करतो. कारण म्हणे आपण कितीही भाले बाण विषाचा प्रयोग केला तरी त्यांच्या फौजेसमोर, कारण त्यांची एक गोळी लागली की आपण काहीच करू शकत नाही. तर म्हणजे आपण टिकूच शकणार नाही. उगीच म्हणजे नासधूस होण्यापेक्षा आपण सरेंडर पण नाही करायचं त्यांच्यासमोर, पण आपण धैर्याने तोंड द्यायचं आणि दिसू दे की आम्ही काहीही केलं नाही, शस्त्र उचललं नाही, आम्ही इतके इनोसंट आहोत, तरी आमच्यावर गोळ्या त्यांनी झाडल्या आणि हे तू शूट कर आणि मग जा. ही फिल्म लोकांच्या समोर आली पाहिजे. तर मग हे लोक तसेच करतात. हे लोक सगळेजण ढोल ताशे वाजवत उभे राहतात, गुलाल हे करून, आणि सगळी फौज येते. तर हे लोक म्हणतात, म्हणजे शिपायांना आश्चर्य वाटते की अरे हे लोक सामना का करत नाहीये, काही मारत का नाहीये भाले किंवा काय. पण मग शेवटी त्याचा त्या पोलिसाचा पेशन्स सुटतो. तो म्हणतो हे काही खरं नाहीये, अशाने आपल्याला अजून म्हणजे बोलणे वरून बसणार. तो म्हणतो सरळ फायर करा आणि मग धडाधड धडाधड सगळ्यांना मारून टाकतात. मग हा ते सगळं शूट करतो आणि मग तिथून ते पळ काढतात. पण ते पळ काढत असतानाही त्यांना ते दिसतात, त्यांनाही गोळ्या मारतात. पण हे लोक कन्फर्म करत नाही की मेले का नाही ते. आणि झालं मग असं दाखवलंय. पुन्हा त्यांचं मद्रास सिटीमध्ये थिएटरमध्ये सिनेमा लागलाय. तर असाच एक पॉलिटिकल लीडर असतो की ज्याला हिरो बनायचं असतं, तर शेवटी तो झाला असतो हिरो आणि त्याचा सिनेमा एका ठिकाणी चालू असतो आणि तो सिनेमा दुसऱ्या थिएटरमध्ये पण चालू असतो. पण अचानकपणे सगळे म्हणजे ते त्याचा सिनेमा बंद करतात एका थिएटरमध्ये आणि दुसरा सिनेमा सुरू होतो. तर दुसरा म्हणजे याचा सिनेमा सुरू होतो, जिगरथंडा XX. आणि मग त्याच्यात ती पूर्ण शूटिंग, त्याच्या आधी लहानपणापासूनचं सगळं, मग कसं तो आधी त्रास देत होता आणि मग कसं ह्यांनी गावाला वाचवलं. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांची पोलखोल चीफ मिनिस्टरची आणि ह्यांची सगळी, आणि त्याचं पूर्ण त्या स्मगलरचं रेकॉर्डेड हे असतं, रेकॉर्ड केलेलं सगळं. त्यांनी सांगितलेलं की पोलीस काय म्हणाले आणि कसं मला हे केलं. मग झालं ते सगळं. मग सगळं थिएटर आग बबूला म्हणजे रागाने हे करतात, सगळे मारकाट हे करतात. आणि मग हा समोर येतो स्टेजवर. तो जो लल्लू असतो तो जिवंत राहिलेला असतो आणि त्यांनी आपल्या त्या भाच्याच्या, म्हणजे जो डायरेक्टर ऍक्च्युली भाचा असतो, त्याच्या मदतीने ती फिल्म डेव्हलप केलेली असते. आणि मग तो सगळ्यांना हे करतो की उठाव करू आपण आणि गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट. तर मग लगेच बातमी पसरते सगळीकडे. तो पोलीस येतो. तर हा जिगरथंडाचं नेहमी हे असायचं की समोरचा निहत्था असेल किंवा काय असेल त्याला एक चान्स द्यायचा. तर तेच हा पण शिकलेला असतो. तो म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला पिस्तूल देतोय, जो पहिल्यांदा फायर करेल तो जिंकला. आणि मग शेवटी तो त्या पोलिसाला मारून टाकतो. आणि मग अशा प्रकारे
आणि मग ते सगळंच तिचं त्या चीफ मिनिस्टरचं स्वप्न सगळं भंग होते. म्हणजे तिची सगळी पोल वरपर्यंत सगळ्यांना कळते आणि मग तिलाही पोलीस कोठडी होते. तर शेवटी म्हणजे सिनेमा, त्याचं म्हणणं असं होतं की सिनेमाच एक असं माध्यम आहे की जे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे बंदूक गोळ्या जे करू शकत नाही ते सिनेमा करू शकतो. हे त्यातनं त्यांनी मेसेज दिलाय. तर ओव्हरऑल सेकंड हाफ इज व्हेरी नाईस, छान. म्हणजे मला मग दुसरं आठवलं, म्हणजे बरं झालं मी तो बंद केला नाही, मध्येच पूर्ण बघितलं.